ठाण्यातल्या ULC केसमध्ये फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्याचा दबाव होता। एबीपी माझाच्या मुलाखतीत परमबीर सिंगांचा मोठा गौप्यस्फोट। गिरीश महाजन यांच्याबाबत सिल्वर ओकवर तर दरेकरांबाबत मातोश्रीवर बैठक झाल्याचाही दावा। गुन्हे दाखल करण्यामागचे सूत्रधार अनिल देशमुख, पण त्यांच्या मागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे। परमबीर सिंह यांचा थेट आरोप। $100 कोटी वसुलीचे आरोप खरे। सलील देशमुख ललित हॉटेलमध्ये बसून डील करायचे। पवार आणि ठाकरेंना दिली होती कल्पना। परमबीर सिंग यांच्याकडून पुन्हा बॉम्ब गोळा। पवईतील झोपडपट्टीवरील कारवाईची SIT चौकशी करण्यास राज्य सरकार तयार। कारवाईचा आदेश देणारे पोलीस अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता। मुंबईतील आचार्य आणि मराठे कॉलेजनं लागू केलेल्या हिजाब बंदीला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती। बिंदी आणि टिकल्यांवरही बंदी आणली का? कोर्टाचा कॉलेजला सवाल। मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरवस्थेची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खड्डे बुजवण्याचे काम सुरू। तात्पुरती डागडुजी किती दिवस टिकणार? स्थानिकांचा सवाल। ऐरोलच्या खाडीत आत्महत्या करण्यासाठी उडी मारणाऱ्या तरुणाला 72 तासांनी वाचवलं। जिममधील मारहाणीच्या घटनेमुळे व्यथित होऊन धरव नाकेकरकडून आत्महत्येचा प्रयत्न। पाकिस्तानच्या अरशद नदीमच्या सुवर्णपदकाचं नीरज चोप्राच्या आईकडून कौतुक, तर नीरजही माझ्या मुलासारखाच, नदीमच्या आईकडून आशीर्वाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।